हरी हरी राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रकट केली। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली। गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली। अध्यात्म विद्येचे दाविले रूप, चैतन्याचा दीप उजळिला। अध्यात्म विद्येचे दाविले रूप, चैतन्याचा दीप उजळिला। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली। श्रवणाचे मिसे बैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे। श्रवणाचे मिसे बैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली। नाम मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी। नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली। पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय,
श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। करत एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितू ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सहजयति सिंदूर वदन देवो यत्पाद पंकज स्मरणम, वासुर्मनिरीवतं सरसी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषार हरधवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या स्वित पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवे सदा वंदिता। सामपातु सरस्वती भगवती निशीस जड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातम वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु। ज्या नामे पृथ्वी समूर्तलिते, ते नाम माझे वाचे असो। ज्या रूपे सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णुभवभयहार सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय। रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय जय रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एकाक्षरं पुंसां महापातकनाशनं। ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं, जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम। श्री राम राम रणकर्कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणो वत्सा गुणामि। श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्यं। माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र। सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु, रनान्य जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, लोकाभिरामं रणरंगधीरं। राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं। श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने।
चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एकाक्षरं पुसमापातकनाशनम् पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचं नाव घ्यावे पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समगत्य निष्णं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम 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 राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम 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 राम जय जय राम श्रीराम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग ओवी 70 ते 80 ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी एत हरू मने निजे देवी जैसे का स्वरूप तुझे
तैसे हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू स्वये श्री सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे अगाध जेत वेडावती वेद ते अल्पमिमती मंद काय होय हे अपार कैश्यनी कबळावे माते जकवणे धवळावे गगन मुठी सुवावे मस्के केवी परियत असे एक आधारू तेनेची बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे यरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळ असे लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिशीच आहे की मृत ही जीवित आहे अमृत सिद्धी जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुक या अति भारती यथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवल काही का जया ते कामधेनु माये तयाशी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तोल आहे ग्रंथी तरी निनते पुरते अधिक ते सरते करुणी द्यावे हे तुमते विनवीत असे तरी निनते पुरते अधिक ते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवीत असे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 24 भाग 7 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः दधिमुख सावध झाला सांगे बनकरा सकळा सुग्रीवापासी सांगोच आम्हाची केला अपमान पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुट्टानुसंधान जाई राहा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनास वेकाज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 24व्या अध्यायाच्या 7व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य श्री गुरु सद्गुरु हरिभक्त परायण श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात मधुवनामध्ये अंगद एकाएकी रागाला जातात कशामुळे रागाला जातात तर दधिमुखानं ज्या ठिकाणी हनुमंत्री यांची उपस्थिती आहे युवराज अंगदाची उपस्थिती आहे त्यासोबत कसल्याही प्रकारचा विचार विनिमय विचारपूस न करता अविचारानं मोठमोठ्या शिळा तमाल वृक्ष उपटून फेकायला
अंगदासोबत असणाऱ्या वानरावर सुरुवात केली। त्यावेळेस अंगदानं एक उसळी घेतली, जे झाड दधीमुखानं फेकलेलं आहे तेच झेललं आणि त्याच झाडानं दधीमुखाला झोडून काढलं। दात इचकून पडलेला दधीमुख वानरांनी मधुवनाच्या बाहेर फेकून दिला। मग त्या दधीमुखाचे असणारे सेवक वानर मंडळी दधीमुखाला सावध करण्याचा प्रयत्न करू लागले। काही जण वारा घालू लागले। वनकरांनी वारा घालण्याचं काम केलं। बाकीच्या वानरांनी तोंडावर पाणी शिंपण्याचं काम केलं। आणि असं करता करता चालू ओवीचं अनुसंधान सांगता दधीमुख सावध झाला। दधीमुख बेशुद्ध पडलेला होता, तो सावध झाला आणि सावध झाल्यानंतर तो काय बोलू लागला, बनकरांना सांगू लागला, सुग्रीवापसी सांगो चला, आम्हाशी केला अपमान, आपला अपमान केलेले असं आपण अंगदाची वानराची तक्रार राजा सुग्रीवाकडे करूया, चला जाऊया असा दधीमुख बोलतो। ऐसे सांगोनी वनकराशी दधीमुख उडाला आकाशी, निमिषे आले सुग्रीवापाशी वनकराशी समवेत। आणि ताबडतोब दधीमुखानं तिथून उड्डाण केलेले आहे। दधीमुखाबरोबर वनकर मंडळी ही आकाशपंतानं उड्डाण करून निघालेले आहेत। आणि डोळ्याचं पातं लवतं ना लवतं एवढ्या वेळेमध्ये क्षणार्धामध्ये राजा सुग्रीवाजवळ दधीमुखानी वनकर आलेले आहेत। श्रीराम स्वामी आणि सौमित्र उभे वानर जोडोनी करम, सुग्रीव बैसला कपिराजेंद्र आज्ञा दुर्धर तयाची। श्रीराम स्वामी आणि सौमित्र उभे वानर जोडोनी करम, सुग्रीव बैसला कपिराजेंद्र आज्ञा दुर्धर जयाची। इथं जगाचा स्वामी असणारा रामराय आहे, लक्ष्मण दादा आहे, राजा सुग्रीव आहे। सगळे वानर हात जोडून उभे आहेत। आज्ञा उल्लंघिल्यानुप्रमाण दंड कर्या ती कठीण, नाक कान सरकडून खरा रोहन तात्काळ। राजा सुग्रीव आणि त्याच्या राज्यातले नियम फार कडक होते। कोणालाही गय दाखवली जात नव्हती। कोणी हायगय केली, कोणी चुकला, नियम मोडला, तीळ मात्र जरी आज्ञा उल्लंघन केली, नियमाचं पालन नाही केलं तर राजा सुग्रीव त्याला कठीणातली कठीण शिक्षा देत होता। नाक कान कापलं जायचं, गाढवावर बसून धिंड काढली जायची। अशा प्रकारची भयानक शिक्षा राजा सुग्रीव चुकलेल्या वानरांना देत होता। असे नियम राजा सुग्रीवाच्या सैन्यामध्ये होते। दधीमुख रडत उपसा बुक्षी, आडवा पडला सुग्रीवापाशी, वानरे दिदले अपमानाशी, पारपत्यासी करीतया। दधीमुख पुंदून पुंदून उपसा बुक्षी रडू लागलेले आहे। सुग्रीवाच्या जवळ आडवा पडलेले आहे।
वानरांनी माझा कसा अपमान केला हे सगळं राजा सुग्रीवाजवळ वन रक्षक या नात्यानं, वन अधिकारी या नात्यानं दधिमुख सांगू लागलेलं आहे. सुग्रीव बोलिला वचन तुझं दिलेले अभयदान, कोणी वानरे कैसा अपमान, विषद करून मज सांगे. सुग्रीव राजा दधिमुखाला अभयदान देतो. भेऊ नको म्हणले, तुला कोणत्या वानराने कसा त्रास दिला हे मला स्पष्ट करून सांग, असा राजा सुग्रीव बोलू लागला. दधिमुख दुःख सांगत अंगदादी हनुमंत, मधुवनाते विद्वंसित मधुबक्षित राजपेय. दधिमुख सर्व वृत्तांत सांगू लागला. आपलं दुःख गारानं राजा सुग्रीवासमोर मांडू लागला. नळ नीळ जांबुवंत, गज गवय गवाक्ष पनस, अंगदादी हनुमंत. म्हणजे अंगदादी म्हणजे अंगदाबरोबर इतर सर्व असणारे वानर आणि हनुमंत. मधुवनामध्ये प्रवेश करून मधुवनाचा विध्वंस करून तिथलं मधुपान करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याला कुणाचीही परवानगी घेतली नाही. जे राजपेय आहे फक्त राजानं प्यावं, असं राजपेय या सर्वांनी प्राशन केलेलं आहे, भक्षण केलेलं आहे. असं दधिमुख सुग्रीव राजाला सांगतो. रक्ष राजा तुझा पिता, तयपास्वनी वन रक्षिता, वनावरी माझी सत्ता, तुझही मागता मी न देईन. अहो राजे सुग्रीवा, मी काय म्हणले त्या वनाचा रक्षक आता काय म्हणले. अहो तुमच्या वडिलांच्या काळापासून वृक्षराजापासून मी सेवा करण्याची कामगिरी करतोय. त्या वनावर सर्व अधिकार माझे आहेत. तुम्ही जरी राजपेय किंवा तो मधुरस मागितला तर सजासजी मी सुद्धा देणार नाही. एवढा अधिकार राजे सुग्रीवा माझा आहे, असं दधिमुख सांगतो. तुझी ही राज आज्ञा न घेता आणि मजही न पुसता, केले मधुवन विघाता, मद्यपानी उन्मत. राजा सुग्रीवा तुझीही अंगदाजे हनुमंत या वानरांनी परवानगी घेतली नाही, मलाही विचारलं नाही. मधुवनामध्ये त्यांनी प्रवेश केला, मधुवनाचा विध्वंस केला. मद्यपान पिऊन ते उन्मत्त झाले, सर्व नासधूस केली, अशी तक्रार हा दधिमुख राजा सुग्रीवाकडे करू लागलेला आहे. स्वादू सुगंध राजपान, वानरी करी करता भक्षण, राजाज्ञा करावया दंडन, कोपे धावून मी गेलो. आणि तिथं त्या वनाचा विध्वंस केला. याने कुणालाही न विचारता मद्यपान केलं. उरलेलं मद्य ती भांडी कुंडी सगळी फोडून टाकली, मद्य सांडून टाकलं, मधुपानाचा सर्व नाश केला. हे ज्यावेळेस मला समजलं त्यावेळेस मी त्यांना शिक्षा करण्यासाठी, दंड करण्यासाठी ताबडतोब मधुवनाच्या दिशेनं आपल्या सैन्यासह तिथं पोहोचलो. अंगदे मज उपमर्दन, वनी सांडिले मूर्छापन्न,
वनकरा आघात जानू आपाने गुदे सुजवून सोडिले. आणि त्यावेळेस दधीमुख सांगू लागला, स्वतः अंगदानं माझा मान ठेवला नाही, माझा अपमान केला, मला झोडपून काढलं, मला बदललं, मी मूर्छापन्न अवस्थेत बेशुद्ध अवस्थेत पडलो. आपल्या वनरक्षकांना टिरी गवसून गुडघ्यानी दणके दिले, सगळ्या वानरांच्या टिरी सुजवून गेल्या. अशा प्रकारचं तक्रार वजा दुःख दधीमुख सुग्रीवाला सांगू लागलेले. वनकर वीर असंख्यात सगृत तेले गुदशेकित, निंदा अपमाने अति गांजित, शरणांगत तुझ आलो. त्यावेळेस दधीमुख पुढे सांगतो, अहो एवढं यांना टिरी गवसून मारलेले, सुजून बंब झालेली ती जागा. आणि आता हे वनकर आहेत ना, तेला ना ती जागा शेकतात, वेदना होत आहेत, दुःख सहन होत नाही, अपमान केलेला आहे सगळा. आणि म्हणून आम्ही आता तुम्हाला राजे सुग्रीवा शरण आलेलो आहे, असं वनरक्षक दधीमुख या राजा सुग्रीवाकडे तक्रार करत आहे. तू स्वामी असता शिरी आम्ही गांजिलो ऐशिया परी, आमचा होवनी कैवारी स्वये उद्धरी राजा आज्ञा. आता तुम्ही आमचं राजे आहे म्हणले, तुमचं सर्व राज्यावर वचक आहे, अधिकार आहे. आम्हाला अशा प्रकारची मारहाण झालेली आहे, आमच्यावर अन्याय झालेला आहे, तर या अन्यायाला वाचा फोडणारे तुम्हीच आहे, आमचा कैवारी तुम्हीच आहे. म्हणून आमचा कैवारी व्हा आणि आमचा जो अन्याय झालेला आहे आमच्यावर, त्या लोकांना अन्याय करणाऱ्या काहीतरी शासन करा. अशा प्रकारे तुम्ही काहीतरी राज आज्ञा द्या. राजा सुग्रीवाला दधीमुख सांगतो, राज आज्ञेचे राहे बिका आमचे निरशे निज दुःख, ऐसी उद्धता लावी शिक दधीमुख विनविता. दधीमुख राजा सुग्रीवाकडे विनंती करू लागलेले आहे, तुमचा पण काहीतरी धाक राहावा, आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटावी, आमचं दुःख कमी व्हावं आणि उद्धटांना शिक्षा झालीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. असा दधीमुख राजा सुग्रीवाकडं विनंती करू लागलेले आहे. ऐकोनी दधीमुखाचे वचन सुग्रीवानी लक्ष्मण, दोघे वीर विचक्षण कार्य कारण लक्षक. दधीमुखानं तक्रार केली, राजा सुग्रीवाकडे आपलं म्हणणं मांडलं, आपलं दुःख गारानं सांगितलं. त्यावेळेस लक्ष्मण दादाही ऐकत होते. लक्ष्मण दादा आणि सुग्रीव फार हुशार आहेत. विलक्षण अशा प्रकारचा विचार त्यांनी केला. नेमकं असं घडायला काय कारण असेल, कशामुळे असं झालं असेल. दोन्हीकडचेही असणारे, अन्याय करणारे आणि ज्यांच्यावर अन्याय झाला ते राजा सुग्रीवाचेच सेवक आहेत. सगळे आपलीच वानर मंडळी आहे, सर्वच आपलेच दात आणि आपलेच होठ अशी अवस्था आहे. असं का झालं असेल? अंगद असताना, हनुमंत स्वतः असताना का दधीमुखाला तिथं मारलं गेलं असेल, याचा विचार राजा सुग्रीव आणि लक्ष्मण दादा करू लागले. शुदित तृषित परदेशी वानर पिढीले उपवाशी, साधिले शिता शुद्धीशी वनभक्षाशी तरी दिदले.
आणि त्यावेळेस त्यांनी विचार केला, ही वानर दक्षिणेकडे सीतामाऊलीच्या शुद्धीसाठी गेली होती, दूर देशाला गेली होती, परदेशाला गेली होती, तहान भुकेनं व्याकुळ झाली होती, कारण ते बरेच दिवस वानर मंडळी उपवाशी होती. आणि असा उपवास तापवास सहन करून दुःख कष्ट झेलून पोटाची चिंता न करता सीतामाऊलीची शुद्धी त्यांनी केलेली आहे. आणि त्यासाठी युवराज अंगदानं बहुतेक हनुमंतरायाच्या म्हणण्यानुसार हे मधुवन वानरांना मधुपान करण्यासाठी मोकळं करून दिलं असेल, असा एक विचार राजा सुग्रीव आणि लक्ष्मण दादामध्ये झालेला आहे. अंगद वीर विचारी वीर श्रेष्ठ, राजपुत्र अतिवरिष्ठ, जाणून सीता शुद्धीचे कष्ट, मधु यथेष्ट पाजिले. अंगद काही सामान्य का, विवेकी विचारी आहे, सर्वश्रेष्ठ आहे, तो युवराज आहे, राजपुत्र आहे. सीता शुद्धीला उपाशी तपाशी आलेले, दूरवर लांब पल्ला पार करून सीता शुद्धीसाठी गेलेले, ऊन थंडी पाऊस वारा हाल अपेष्टा सगळं सहन करून ते सीताशुद्धी करून आलेले. म्हणून युवराज अंगदानं हे मधुवन त्यांच्यासाठी खुलं केलं असावं आणि या सगळ्यांना मधुपान करण्यासाठी परवानगी दिली असावी. आणि मग सगळे यथेष्ट अशा प्रकारचे मधुपान पिऊन प्राशन करून उन्मत्त झाले असावे, किंवा अंगदानं अशा प्रकारचं मधुपान त्यांना करविलं असेल, असा विचार सुग्रीव राजांनी आणि लक्ष्मण दादांनी केलेला आहे. साधिली सीता शुद्धी यथार्थ, तेने वानरा अति सामर्थ्य, मधुवनाशी विध्वंसित ऐसा निश्चितार्थ मानिला. आणि खरोखर या वानरांनी सीतामाऊलीचा शोध करून आलेले आहेत. त्या सीताशुद्धीचं बळ त्यांच्या अंगामध्ये संचरलेलं आहे, एक आवेश आलेला आहे, अति सामर्थ्य आलेलं आहे, आणि त्यात पुन्हा मद्यपान केलेलं आहे. म्हणून त्यांनी मधुवनाचा विध्वंस केला असेल. वानराला अशी खोड असते याचा विचार राजा सुग्रीव आणि लक्ष्मण दादांनी केलेले आहे. ज्याचे कार्य न साधे जाना, तो सदाचा हिन दिन, मुखी हुनी न निघे वचन, काळे वदन तयाचे. ज्याला एखाद्या कामाला पाठवलं, त्याच्या हातून ते काम नाही झालं तर त्याचं तोंड सुकतं, चेहरा पडतो, मुखातून शब्द निघत नाहीत, काळं टिक्कर तोंड होतं. अशी ज्याच्या हातून कामगिरीवर पाठवलेल्या कामाबद्दल यश येत नाही, पूर्णता होत नाही, त्याची अवस्था झालेली असते. कार्य न साधे जयाशी, मुख दाखविता लाजत याशी, मुखी उत्तरे तयामशी, सामर्थ्य त्याशी असे ना. ज्याचं कार्य ज्याच्या हातून पूर्ण झालं नाही, त्याला तोंड दाखवायला लाज वाटते, त्याचा चेहरा काळा टिक्कर पडतो, आणि बाकीचं सामर्थ्य तर त्याच्या जवळ राहतच नाही, अवसान गळून जातं. अशी अवस्था कामगिरीवर पाठवलेल्याच्या हातून नाही झाली तर त्याची होते. असा विचार राजा सुग्रीव आणि लक्ष्मण दादा करतात. सीता शुद्धी साधली खरी, मनोनी मधुवना माझारी,
वानरी केली अपांपरी मारामारी वनकरा सीता शुद्धी लादली खरी मनोनी मधुवना माझारी वानरी केली अपांपरी मारामारी वनकरा राजा सुग्रीव आणि लक्ष्मण दादा विलक्षण अशा प्रकारचा विचार करतात. हे दक्षिणेकडे पाठवलेले वानर सीतामाऊलीची शुद्धी घेऊन आलेले आहेत आणि त्या सीतामाऊलीच्या शुद्धीचा आवेश पुरुषार्थ अंगामध्ये बळ फार आहे आणि येता येता मधुवनाच्या जवळून हे वानर येत असताना मधुवनातला जो मधुरस आहे तो प्राशन करण्याची यांची इच्छा झाली असावी म्हणून मधुवनाची किंवा या वनकराची दुर्दशा किंवा ही मारामारी या वनकरांना अंगदाकडून वानराकडून झाली असावी आणि हे मारामारीचं मुख्य कारण असावं असा विचार राजा सुग्रीव आणि लक्ष्मण दादा करतात. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय. श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.